भटक्या कुत्र्यांना ठार मारा. मी सांगत नाही आहे. शेवटी आय एम अ डॉग लवर. सुप्रीम कोर्ट त्याच्या पुढं कोण काय बोलणार. आपल्या या भारत देशाच्या सर्वोच्च न्यायालयाचा एक निर्णय आज बाहेर आला. ठीक आहे, BJPचे एक कार्यकर्ते आहेत गोयल म्हणून, ते या भटक्या कुत्र्यांचा जो उपद्रव होतो दिल्लीमध्ये त्याच्या विरुद्ध सगळीकडे अर्ज करून भांडत होते. त्यांनी या निकालाचं स्वागत केलं. एका बाबतीत मी सुद्धा या निकालाचं स्वागत करेन की कुत्री जर पिसाळलेली असतील, असाध्य रोगाने जर्जर असतील, तर त्यांना ठार मारा. ज्यांच्या योगे माणसाच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे, माणसाच्या जीवाला धोका निर्माण होतो, तेव्हा घटना माणसांकडे झुकली पाहिजे अशा मताने आम्ही हा निर्णय देतो आहे, असं काहीसं स्पष्टीकरण या सर्वोच्च न्यायालयाच्या निकालपत्रात आहे. या बाबतीत आपण नक्की सगळे सहमत असाल. मी पण सहमत आहे. परंतु ही भाषाच मनाला बोचते की भटक्या कुत्र्यांना ठार मारा. आता अशी स्पष्ट भाषा त्या निकालपत्रात वापरली आहे किंवा नाही हे निकालपत्र वाचल्याशिवाय सामान्य माणसाला कळणार नाही. परंतु ह्या निकालाचं स्वागत करणारी जितकी मंडळी आहेत, तितकीच या निकालाच्या विरुद्ध नाराजी प्रगट करणारी प्राणीमित्र संघटना यांनी उपोषणाचं हत्यार उपसलं आहे. मेनका गांधी ज्या की या प्राण्यांसाठी कार्य करतात, गेली अनेक वर्षे या क्षेत्रात त्या कार्यरत आहेत, त्यांनी सुद्धा म्हटलं आहे की पूर्वीचा आपला सुप्रीम कोर्टाचा जो निकाल आहे की भटक्या कुत्र्यांचं निर्बीजीकरण करणे आणि त्यांना निवारा जिथं तुम्ही तयार करताय त्या निवारा सेंटरमध्ये तिथे त्यांना ठेवावं. आता ही गोष्ट देशभर लागू करताना सर्वोच्च न्यायालयाच्या निकालपत्राप्रमाणे त्याची अंमलबजावणी करत असताना स्थानिक स्वराज्य संस्थांकडं या गोष्टीसाठी अपुरा वेळ आहे. त्यांना वेळ पुरला नाही आणि म्हणून हिचा अंमलबजावणी करणं हे अजूनही सुरूच आहे अशा पद्धतीची उत्तरं नक्की येऊ लागली आहेत. अशा परिस्थितीत मेनका गांधी यांनी या गोष्टीवर टीका केली आहे की आपलाच पूर्वीचा निर्णय आणि त्याची अंमलबजावणी तांत्रिकदृष्ट्या शक्य झाली नाही म्हटल्यानंतर ती बाब विचारात न घेता दिलेला हा एक खूपच कडक असा निर्णय आहे अशा पद्धतीची प्राणीमित्र संघटनांनी अनेक जणांनी वक्तव्य केली आहेत. खरं पाहिलं तर ही पृथ्वी काही फक्त या आपल्या माणूस या सदरात तुम्ही आम्ही जे मोडतो त्यांच्याच मालकीची आहे का? हा प्रश्न ज्यानी त्यांनी आपापल्या मनाला विचारावा. जे मूक प्राणी आहेत, जे अन्यायाच्या विरुद्ध ओरडू शकत नाहीत, निवेदनं देऊ शकत नाहीत, त्यांना कत्तल केली जाते, त्यांना गोळ्या घालून ठार मारण्याचे आदेश होतात. त्यांचा अन्नामध्ये सेवन करण्यासाठी सुद्धा त्या मांसाचा उपयोग केला जातो. याचा अर्थ जरी खाण्यापिण्याची मुभा आपल्याला घटनेने दिली असली तरी याचा आपण असा अर्थ घ्यायचा का पृथ्वीचे मालक आपणच आहोत? आपल्याला वेदना, संवेदना, बुद्धिमत्ता हे सगळं देऊन या पृथ्वीवर पाठवलं, याचा अर्थ आपण त्याचा बुद्धीचा वापर कसाही करायचा असा लागतो का अर्थ? असे काही प्रश्न प्रत्येक व्यक्तीने जर स्वतःच्या मनाला विचारले तर नक्की प्रत्येकाच्या सत्सद विवेक बुद्धीमध्ये थोडी तरी त्याची गुणवत्ता वाढेल असं नक्की सांगावंसं वाटतं. ही जी काही कुत्री आता फॉरेनची ब्रीड्स जी आहेत ती घरोघर पाळण्याचा एक आपल्याकडं संस्कार झाला आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. कित्येक ठिकाणी काही शेतामध्ये शेतीपूरक व्यवसाय म्हणून अनेक जातीच्या कुत्र्यांचं ब्रीडिंग केलं जातं. त्यांची पिल्लं विकली जातात. का बरं विकली जातात? कारण त्याला मागणी आहे. जिथं मागणी आहे तिथं पुरवठा करण्यासाठी धडपड करत पैसा कमवण्यासाठी हा माणूस नेहमी उत्सुक असतो. त्याचाच फायदा घेत अनेक फॉरेनची ब्रीड कित्येक लोकांनी अशी त्यांच्याकडे ही दुकानं थाटली आहेत.
म्हणजे ती कुत्री तुम्हाला घरात पाळायला चालतात आणि ज्यांचं नशीब खडतर आहे, ज्यांचा जन्मच रस्त्यावर होतो, ज्यांना भटकी कुत्री म्हणून लेबल लावलं जातं, त्यांना मात्र गोळ्या घालून ठार मारण्याचे आदेश होऊ शकतात. अर्थात कंसात पिसाळलेल्या आणि असाध्य रोगग्रस्त कुत्र्यांनाच असं ठार मारण्यात यावं असेही स्पेसिफिक आदेश आहेत. त्यामुळं तसं पाहिलं तर त्या गोष्टीचं स्वागत नक्की करू. तरी पण गोळ्या घालून ठार मारा किंवा त्यांना ठारच मारा हा शब्दप्रयोगसुद्धा नकोसा वाटतो बीइंग डॉग लवर. सुप्रीम कोर्टाचे आदेश म्हटलं की त्याची अंमलबजावणी होणार. ती अंमलबजावणी करण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांना सुप्रीम कोर्टाने आदेशित केल्यानंतर सगळ्या कागदपत्राचे हालचाली सुरू होतात आणि मग सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थांचे संबंधित विभागाचे अधिकारी, त्यांचे डॉक्टर लोक, त्यांचे कर्मचारी हे कामाला लागतात. अर्थात त्या आदेशाची अंमलबजावणी एका नियमांच्या चौकटीत बसून करण्यात यावी असंही आदेशित केलं आहे. ती नियमांची चौकट म्हणजे काय? म्हणजेच त्या कुत्र्याला असाध्य असा रोग झाला आहे असं त्या जनावरांच्या एक्सपर्ट डॉक्टरनी जी काही समिती नेमलेली असेल त्या समितीच्या डॉक्टर लोकांनी प्रमाणित करणं गरजेचं आहे. त्यानंतर मग परत प्रिव्हेन्शन ऑफ ॲनिमल्स ॲक्ट त्याच्यामधल्या जर काही तरतुदींचा भंग होणार नसेल तरच त्यांना ठार मारण्याची परवानगी आहे. म्हणजे अशा या स्टेप बाय स्टेप सगळ्या काही गोष्टींची पूर्तता झाल्यानंतर जेव्हा फायनली असं आढळून येईल की या कुत्र्यापासून मानवजातीला धोका आहे, रेबीज होऊ शकतो ज्याला कुठेही इलाज नाही, अशा वेळेस त्या कुत्र्याला ठार मारण्यात यावं असा त्या निकालपत्राचा, त्या आदेशाचा सारांश आहे. तरीसुद्धा या निकालाने संतुष्ट न झालेले प्राणीमित्र आज दिल्लीमध्ये उपोषणाच्या तयारीत आहेत. खेद वाटतो की आपल्याकडं घरामध्ये आपण परदेशातल्या जातीची कुत्री मोठ्या आनंदाने पाळतो. अशा पाळलेल्या परदेशी जातीच्या कुत्र्यांनी मालकिणीवर सुद्धा जोराचा हल्ला केला आहे. अगदी त्या मृत्यूशी झुंज देत देत कशा तरी वाचले आहेत अशीही उदाहरणं घडलेली आहेत आपल्याकडं. या पार्श्वभूमीवर सुद्धा या भटक्या कुत्र्यांचं नशीब मात्र सुप्रीम कोर्टाने फक्त मृत्यू म्हणून असंच लिहिल्यात जमा आहे. कारण निर्बीजीकरण केल्यानंतर सुद्धा निवारा सेंटरमध्ये जेव्हा कुत्री टाकली जातात तेव्हा तिथं बंडखोर कुत्री त्या मानाने माइल्ड असलेल्या कुत्र्यांना जगू देत नाहीत, खाऊ देत नाहीत, त्यांच्यावर हल्ले चढवले जातात. थोडक्यात काय तर कोणाचा मृत्यू अशा या सुप्रीम कोर्टाच्या आदेशाप्रमाणे गोळ्या घालून किंवा ठार मारा अशा आदेशाची अंमलबजावणी करताना होणार आणि कुणा कुत्र्यांचा मृत्यू या निवारा सेंटरमध्ये होणार हे अगदी ठरलेलं आहे. म्हणजेच त्यांना या माणसांच्या सोबत या पृथ्वीवर जगण्याचा अधिकार नाही, कारण घटनेतल्या तरतुदी या मानवी जीवनाला सर्वप्रथम प्राधान्य द्या अशा पद्धतीने झुकल्या पाहिजेत असं सर्वोच्च न्यायालयाने नमूद केलं आहे. नो डाऊट ॲट ऑल ह्युमन लाईफ इज ऑन प्रायोरिटी अँड इट शूड बी ऑन द प्रायोरिटी. या मताशी मी सहमत आहे. त्याच्यामुळं हा तिढा शेवटी अशा प्रकारे सुटतोय असं दिसतंय. पिसाळलेली कुत्री, असाध्य रोगाने जर्जर कुत्री यांना मारून टाकण्याचे हे आदेश, त्यानंतर निर्बीजीकरण करून एका निवारा सेंटरमध्ये किती स्क्वेअर फूटच्या जागेमध्ये किती कुत्री ठेवावी याची काही नियमावली आहे किंवा नाही याबाबत आता चौकशी करावी लागेल. कारण त्या निवारा सेंटरमध्ये जेव्हा ही हजारो कुत्री, जर ह्या कुत्र्यांची 4-5 कुत्री एका विभागात असतील आणि 200 मीटर त्यांचा जर एरिया असेल तर त्या एरियामधून दुसऱ्या एरियामध्ये एखादं कुत्रं जरी नुसतं चालत चाललेलं दिसलं तर ही 4-5 कुत्री त्या कुत्र्याच्या अंगावर धावतात. म्हणजे यांच्या या हद्दीच्या या भांडणामध्ये निवारा सेंटरमध्ये हजारो कुत्री एका ठिकाणी कशी राहतील हा प्रश्न जर तुमच्या मनात आला तर त्याचं उत्तर आहे नक्कीच काही कुत्री मारली जाणार. वाईट वाटतंय, पण जे काही आहे ते मानवाच्या हिताच्या दृष्टिकोनातूनच सुप्रीम कोर्टाने निर्णय दिलेले असतात. सर्व गोष्टींचा साकल्याने विचार केलेला असतो असं आपण गृहीत धरूयात आणि त्या निकालाचं स्वागत करण्याशिवाय आपल्याकडे पर्याय नाही. फक्त त्या सुप्रीम कोर्टाच्या निकालाने जी काही त्यांना फ्रेम दिली आहे त्या फ्रेममध्ये याची सगळी अंमलबजावणी नीट स्टेप बाय स्टेप झाली आहे की नाही
हे कोण पडताळणी करणार, त्या विभागाला मोठं काम जोखमीचं आलं आहे असंच मला सांगावंसं वाटतं. थोडासा या कुत्र्यांच्या बाबतीत खेद व्यक्त करून बीइंग अ डॉग लवर या व्हिडिओत मी इथंच थांबतो. पुन्हा भेटूयात या विषयावर. अजून काही सखोल माहिती मला समजली तर ती तुमच्या मनापर्यंत पोहोचवण्यासाठी मी नक्कीच उत्सुक असेल.